श्री स्वामी समर्थ मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलींनी चुकूनही ही एक चूक करू नका. आयुष्यभर रडावं लागल. काय आहे ती चूक आणि मुलींनी काय काळजी घ्यायची आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कथा पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. चला, आपण जास्त कधी तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट आपण मुद्द्याला हात घालूया. ती व्हिडिओ पूर्णपणे पाहूया. बघा, त्याच्यामध्ये दोन कथा आहेत. पहिली कथा आपण पाहणार आहोत आणि त्यातून काय करायचं आहे, काय शिकायचं आहे आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. गावात एक अतिशय सुंदर संस्कारी मुलगी राहत होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती दरवर्षी गुरूंची पूजा करत असे. पण एका वर्षी तिला वाटले की आज पूजा नंतर करेन आणि सकाळीच ती रागाच्या भरात घरातील मोठ्यांशी उद्धटपणे बोलली. त्यानंतर ती दिवसभर मोबाईल, गप्पा आणि इतर कामात व्यस्त राहिली. गुरूंचे स्मरणही झाले नाही. सायंकाळी ती एका वृद्ध संतांकडे गेली. संतांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारले, आज गुरुपौर्णिमा आहे पण तुझ्या मनात शांतता दिसत नाही. मुलीने घडलेला प्रकार सांगितला. संत हसून म्हणाले, मुली, गुरुपौर्णिमेची सर्वात मोठी चूक म्हणजे मोठ्यांचा, आईवडिलांचा आणि गुरूंचा अपमान करणे. या दिवशी अहंकार, राग आणि कटुवाणी याचा त्याग करणे हेच खरे पूजन आहे. हे ऐकून मुलीला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती घरी गेली आणि आईवडिलांची, गुरूंची मनापासून माफी मागितली. दुसऱ्या दिवशीपासून तिच्या आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू कमी होऊ लागल्या आणि तिच्या मनातही समाधान निर्माण झाले. या कथेचा संदेश एकच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणालाही दुखवू नका. गुरु, आईवडील आणि मोठ्यांचा आदर करा. प्रेम, नम्रता आणि कृतज्ञता हीच त्या दिवसाची खरी पूजा आहे. आता दुसरी एक कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, एका छोट्याशा गावात गौरी नावाची एक मुलगी राहत होती. ती शिक्षणात अतिशय हुशार होती, पण तिला आपल्या ज्ञानाचा थोडासा अभिमान होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गावात मोठा सत्संग आणि गुरुपूजनाचा कार्यक्रम होता. आईने तिला प्रेमाने सांगितले, आज लवकर उठ, अंघोळ करून घे, गुरूंचे दर्शन घे. पण गौरी म्हणाली, हे सगळं जुन्या काळातलं आहे, माझ्याकडे वेळ नाही. ती मोबाईलमध्ये व्यस्त राहिली आणि कार्यक्रमालाही गेली नाही. त्याच दिवशी तिच्या कॉलेजमधील आवडत्या शिक्षिकेचा फोन आला. त्या म्हणाल्या, आज गुरुपौर्णिमा आहे. आयुष्यात आपल्याला शिकवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हे ऐकून गौरीला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती लगेच मंदिरात गेली, गुरूंचे चरणा नमस्कार केला, आईवडिलांची माफी मागितली आणि आपल्या शिक्षकांना धन्यवादाचा संदेश पाठवला. त्या दिवसानंतर तिच्या स्वभावात मोठा बदल झाला. अहंकार नाहीसा झाला. अभ्यासात अधिक यश मिळू लागले आणि सर्वांशी तिचे अधिक संबंध प्रेमळ बनले. तेव्हा गावातील एक वृद्ध संतांनी सांगितले, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात मोठी चूक म्हणजे अहंकार ठेवणे, गुरूंचा आणि मोठ्यांचा अपमान करणे. जिथे नम्रता असते तिथेच ज्ञान टिकते. या कथेचा अर्थ असा आहे की गुरुपौर्णिमा भीती पसरवण्याचा दिवस नाही, तर गुरु, आईवडील, शिक्षक आणि ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी नम्रता, सेवा आणि चांगली वाणी हे सर्वात मोठे पूजन मानले जाते. कथा कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.